केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण आज प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइडच्या 11 रिॲक्शन्स बघणार आहे. आता हे 11 रिॲक्शन्स काय तर त्याचं पहिला सेपरेशन करूया आपण. पहिला एक पार्ट करूया, 3 पार्टमध्ये आपण हे रिॲक्शन बघूया. त्याच्यामध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये आपण असं म्हणूया की अल्कोहोलपासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचं आहे. अल्काइल हलाइड म्हणजे कसं तर R-OH पासून आपल्याला R-X तयार करायचं आहे. म्हणजे अल्कोहोलपासून अल्किल हलाइड म्हणजे काय करणार आपण OH काढणार आणि X टाकणार, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हा पहिला पार्ट. दुसऱ्यामध्ये आपण काय करणार की अल्किन ALKENE अल्किनपासून आपल्याला अल्किल हलाइड बनवायचे आहेत. याच्यामध्ये अल्केनपासून पण होऊ शकतात, पण ते नंबर ऑफ अल्किल हलाइड तयार होतात, मग त्यांना सेपरेशनसाठी आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, म्हणून अल्केनपासून आपण बनवत नाही आहे. तिसरा आहे तो अल्किल हलाइडपासूनच अल्किल हलाइड बनवायचा आहे. म्हणजे कसं तर R-Br आणि R-Cl पासून R-F किंवा R-I बनवायचं आहे. तर याच्या 6 रिॲक्शन, याच्या 3 रिॲक्शन्स आणि याच्या 2 रिॲक्शन, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 अशा 11 रिॲक्शन आपण इथं बघणार आहे. तर आपण स्टार्ट करूया पहिल्या 6 रिॲक्शन अल्कोहोलपासून अल्किल हलाइड बनवायच्या. आता व्यवस्थित लक्ष द्या, पहिल्यापासून स्टार्ट करतोय. 1 नंबरची रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर अल्कोहोल पासून आपल्याला अल्किल हलाइड बनवायचं आहे आणि याच्यामध्ये टोटल 6 रिॲक्शन्स आहेत. तर याच्यामध्ये बघा अल्कोहोल म्हणजे कोण आहे तर R-OH. समजा ही पहिली रिॲक्शन R-OH म्हणजे अल्कोहोल. तर फर्स्ट रिॲक्शनमध्ये आपण स्टार्ट करतोय तो म्हणजेच HX पासून स्टार्ट करूया. HX म्हणजे काय तर अल्किल हलाइड, X फॉर हलाइड. आता हलाइड म्हणजे कोणते कोणते असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. X म्हणजे कोण कोण असतात तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. कॉमनली आपण यांना X कन्सिडर करतो. ह्यांच्यामध्ये सुद्धा फ्लोरीन आणि आयोडीनच्या जास्त रिॲक्शन तुम्हाला दिसणार नाहीत. मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स तुम्हाला जे दिसतील त्या कुठल्या दिसतील तर त्या असणार आहेत आपल्या क्लोरीन आणि ब्रोमीनच्या. ह्या 2 रिॲक्शन तुम्हाला जास्तीत जास्त दिसणार आहेत. म्हणजे कुठल्या कुठल्या बघा बरं, क्लोरीन आणि ब्रोमीनच्या. मग हा HX जो घेतला आहे आपण तर इथं एक सुटेबल कंडिशन्स आपण मेंटेन करतो आणि त्यानंतर R-X परत हा H आणि हा OH काय रिलीज होणार आहे H2 रिलीज होणार आहे. म्हणजे या टाईपचे आपण रिॲक्शन्स बघणार आहे. आता ह्या रिॲक्शन्स किती आहेत तर ह्या रिॲक्शन्स 3 बघायचे आहेत HX वाल्या. तर 3 कोणत्या कोणत्या स्टार्ट करूया. पहिली रिॲक्शन R-OH प्लस HXच्या बदल्यात मी घेतो HCl. आता HCl म्हणजेच कोण तर हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड ज्यावेळेला तुम्ही वापरताय त्यावेळेला काय वापरतो आपण, कोणते कंडिशन्स आपण हे करतो तर अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस वर लिहा, ZnCl2 खाल्ल्या काय हरकत नाही, ZnCl2. आता इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 म्हणजे बिना पाण्याचा, म्हणजे एकदम पूर्ण ड्राय केलेला हा ZnCl2 वापरायचा. मग काय होते की हा OH आणि हा H काय निघून जाते तर H2O बाहेर पडतो, पाणी बाहेर पडतं H2O. आणि काय शिल्लक राहतं बघा बरं, हा R आणि हा Cl, R-Cl. म्हणजे काय तयार केला आपण अल्किल क्लोराईड किंवा क्लोरो अल्केन तयार केला. आता याच प्रोसेसला आपण ग्रूज प्रोसेससुद्धा म्हणतो, GROOVES, ग्रूज प्रोसेस. हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना रिॲक्शन माहिती असते आणि हे ग्रूज प्रोसेस माहीत नसते. आता याच्यामध्ये काय होतं की प्रायमरी आणि जे सेकंडरी अल्कोहोल आहेत हे रिॲक्ट करण्यासाठी याची गरज लागते, पण टर्शरी जो अल्कोहोल आहे तो सहज रिॲक्ट होऊ शकतो. सहज रिॲक्ट होण्यासाठी म्हणजेच हा ZnCl2ची काही गरज नाही आहे टर्शरी अल्कोहोलसाठी. आता प्रायमरी सेकंड टर्शरी म्हणजेच काय ते सहज समजून घ्या की समजा हा आता CH3OH आहे, CH3-CH2-OH आहे, परत CH3-CH3-OH आणि CH3-CH3-CH3-OH. आता त्याच्यामध्ये काय फरक आहे तर फरक बघा समजून घ्या. तर पहिला तुम्हाला प्रायमरी सेकंड टर्शरी हे समजायला पाहिजे. हा जो कार्बन ॲटम आहे तो टर्शरी कार्बन ॲटम आहे. टर्शरी का बोलायचं तर OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे तो परत 3 कार्बनला जोडला आहे म्हणून तो टर्शरी. हा कसला आहे बघा बरं सेकंडरी. का सेकंडरी बोलायचं, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे तो 2 कार्बनला अटॅच म्हणून तो सेकंडरी. हा प्रायमरी. प्रायमरी का बोलायचं, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन एकाच कार्बनला जोडला म्हणून प्रायमरी. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल.
मग याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरीसाठी तुम्हाला ZnCl2 वापरायचा लागतं, टर्शरीसाठी गरज नाही. आता ह्याचं एक आपल्याला एक्झाम्पल बघायचं असेल तर आपण एक्झाम्पल कसं बघू शकतो, तर समजा तर लिहितो मी CH3-OH. आता CH3-OH म्हणजे कोण, तर मिथिल अल्कोहोल किंवा मिथॅनॉल, METHANOL, मिथॅनॉल, प्लस कोण आहे HCl फॉर हायड्रोक्लोरिक ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ काय ठरले, अनहायड्रस ZnCl2, अनहायड्रस ZnCl2, झिंक क्लोराईड म्हणतो आपण त्याला. परत पुढं काय तयार होतं आहे बघा, CH3- हा OH काढायचा, OHच्या बदल्यात Cl टाकायचा, Cl टाकला आणि हा OH आणि हा H काय बाहेर पडतं, तर H2 रिलीज होतो. ह्याचं नाव काय, तर मिथिल क्लोराईड, मिथाईल क्लोराईड. मिथाईल क्लोराईड म्हणजेच क्लोरोमिथेनसुद्धा म्हणू शकता आपण त्याला. मग तुम्ही काय करायचं आहे की R ग्रुप फक्त चेंज करत द्यायचा आहे. R ग्रुप आपण बदलत गेलो तर त्याचं एक्झाम्पल्स भरपूर तयार होतात. तर एकदम सोपी रिॲक्शन आहे, अल्कोहोलपासून आपण अल्किल हॅलाइड बनवतो, हे त्याचं एक्झाम्पल. ही फर्स्ट रिॲक्शन झाली. आता सेकंड रिॲक्शनसुद्धा अल्कोहोलपासून अल्किल हॅलाइडचीच आहे, पण सेकंड रिॲक्शनमध्ये आपण काय करतो, तर बघा R-OH आहे म्हणजे अल्कोहोल घेतला आपण, त्याच्यामध्ये आपण काय वापरणार आहे, प्लस HBr. आता HBr कसा तयार होतो, तर इन situ तयार होतो. कोणामुळे तयार होतो, तर NaBr प्लस H2SO4 वापरायचा, NaBr प्लस H2SO4 आणि हीट द्यायची. आता हीट दिल्यानंतर हा जो HBr आहे तो इन situ तयार होतो. इन situ म्हणजे रिॲक्शन मिक्सचरमध्येच तयार होतो. मग काय तयार होतं बघा बरं, आपलं काय ठरलं आहे की OH काढायचा आणि OHच्या जागी काय टाकायचा, Br टाकायचा. मग काय तयार होतं, R-Br आणि परत काय बाहेर पडतं, H2 रिलीज होतो, H2 निघून जातो. मग आता नाव बघा बरं, हे कोण आहे, अल्कोहोल आहे, याला काय बोलायचं, हायड्रोब्रोमिक ॲसिड बोलायचं. आणि हे जो आहे तो अल्किल ब्रोमाइड किंवा ब्रोमो अल्केन म्हणू शकतो आपण. आता हे आपण हीट देतो, हे आपण कॉन्स्टंट बॉईल करू शकतो आणि कॉन्स्टंट बॉईल करत असताना आपण जो अल्किल ब्रोमाइड आपण घेणार आहे, हा अल्किल ब्रोमाइड म्हणजे जो तयार होणार आहे, हा अल्किल ब्रोमाइडला दोन्ही पद्धतीने तुम्ही सांगू शकता, IUPAC किंवा कॉमन नेम. IUPAC सांगायचं असेल तर ब्रोमो अल्केन. आता बघा एक एक्झाम्पल घेऊया, CH3-OH. मी साधेच एक्झाम्पल घेतो, तुम्ही जर थोडंसं माझी फंक्शनल ग्रुपची व्हिडिओ बघा, वेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला तयार करता येतील. मग सेम NaBr प्लस H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड आणि हीट द्यायची. मग काय तयार होते बघा बरं, CH3-Br आणि परत काय रिलीज होणार आहे, H2 रिलीज होतो. मग काय तयार होतं, तर ब्रोमो मिथेन किंवा मिथिल ब्रोमाइड तयार होतो. आता याच्यामध्ये बघा तुम्ही ज्या वेळेला कॉन्स्टंट बॉईल करताय त्यावेळेला जो हायड्रोब्रोमिक ॲसिड आहे तो 48% तुम्हाला वापरता येतो आणि अल्किल ब्रोमाइड तुम्ही करू शकताय. तर एकदम सोपी रिॲक्शन आहे, आधीसारखीच रिॲक्शन आहे, फक्त काय करतो आपण इथं Clच्या जागी फक्त Br घेतलं आणि कंडिशन्स चेंज होत आहेत. ही झाली दुसरी रिॲक्शन. आता तिसरी रिॲक्शन काय बघा बरं, थर्ड रिॲक्शन पण सेमच आहे. R-OH म्हणजे कोण आहे, अल्कोहोल. आता अल्कोहोल प्लस कोणाबरोबर रिॲक्ट करायचं आहे, तर HI बरोबर रिॲक्ट करायचं, हायड्रो आयोडिक ॲसिड. आणि कंडिशन्स काय करायचं, तर सोडियम आयोडाईड प्लस H3PO4. आता फॉस्फोरिक ॲसिड बोलायचं याला, फॉस्फोरिक ॲसिड. PO4 म्हटलं की फॉस्फोरिक ॲसिड आणि PO3 म्हटलं की फॉस्फरस ॲसिड. आता हे पण इन situ तयार होतं, म्हणजेच रिॲक्शन मिक्सचरमध्ये तयार होतं, तुम्हाला ॲड करायची गरज नाही. RI प्लस काय बाहेर पडतो, H2 बाहेर पडतो. म्हणजेच हा आहे अल्कोहोल, हा हायड्रो आयोडिक ॲसिड, हा आयोडो अल्केन किंवा अल्किल आयोडाईड असं म्हणू शकतो, आणि हा वॉटर. मग इथं बघा बरं, तर CH3OH ह्याला माहिती मिथिल अल्कोहोल किंवा मिथॅनॉल प्लस हायड्रो आयोडिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ काय सांगितलं, NaI प्लस H3PO4. H3PO4 म्हणजेच फॉस्फोरिक ॲसिड आणि तयार काय होणार आहे, CH3 तयार होतो तो CH3-I प्लस H2O म्हणजेच कोण, मिथिल आयोडाईड किंवा आयोडो मिथेन. हे झाले 3 रिॲक्शन झाल्या. आता ह्या 3 रिॲक्शन सारख्याच आहेत, म्हणजे कसं बघा, मी 3 रिॲक्शन परत रिपीट करायचं म्हटलं तर बघा, R-OH परत 3 रिॲक्शन आहेत बघा. 3 रिॲक्शनमध्ये काय होतं, पहिला काय होता बघा बरं, पहिला वापरला होता आपण HCl, दुसऱ्यामध्ये HBr आणि तिसऱ्यामध्ये HI वापरला होता. तर HCl वापरत असताना काय वापरला होता, अनहायड्रस ZnCl2 वापरला होता. इथं काय वापरला होता,
NaBr आणि H2SO4 वापरला. इथं काय वापरला? NaI वापरला आणि काय वापरला? H3PO4 वापरला. काय तयार झालं? R-Cl, R-Br आणि R-I. ह्या सगळ्या सेमच रिॲक्शन्स आहेत. फक्त Cl, Br आणि आयसाठी एक एक येणार. म्हणजे ह्या 11पैकी 3 रिॲक्शन्स आपल्या इथं संपल्या. आता चौथी आणि पाचवी रिॲक्शन तशी सेमच आहे, 4 नंबर आणि 5 नंबर. 4 नंबर रिॲक्शन काय बघा, R-OH म्हणजे कोण आहे? अल्कोहोल. तर किती मोलिक्युल घ्यायचे? 3 मोलिक्युल अल्कोहोलचे घ्यायचे. परत इथं घ्यायचा PCl3, PBr3 किंवा PI3 घेऊ शकताय. त्याला आपण फॉस्फरस ट्रायक्लोराइड किंवा फॉस्फरस ट्रायब्रोमाइड किंवा फॉस्फरस ट्रायोडाइड असं म्हणू शकतो. हा इन सिटू तयार होतो. इन सिटू तयार होण्यासाठी कोण कोण पाहिजे? तर आपल्याला काय घ्यावं लागतं? तर रेड फॉस्फरस घ्यावं लागतो. आणि इथं जर क्लोरीन पाहिजे असेल तर क्लोरीन घ्या, ब्रोमीन पाहिजे असेल तर ब्रोमीन घ्या, आयोडीन पाहिजे असेल आयोडीन घ्या. तिन्हीपैकी काही चालू शकतं, क्लोरीन किंवा ब्रोमीन किंवा आयोडीन. आता मग ही रिॲक्शन करत असताना 3 क्लोरीन आहेत, आपण 3 R वापरणार आहे. म्हणजेच 3RCl तयार होतो. म्हणजेच अल्किल क्लोराईड किंवा क्लोरो अल्केन तयार होतो. प्लस काय बाहेर पडतं बघा बरं? प्लस याच्यामधून बाहेर पडतो तो H3PO3 बाहेर पडतो. H3PO3. आता याच्यामध्ये जो क्लोरो अल्केन किंवा अल्किल क्लोराईड तयार झाला, ह्याच्यामध्ये एवढंच आहे की तुम्हाला 3 मोलिक्युल हे घ्यावे लागतील आणि हे 3 मोलिक्युल हे तयार होतील. मग एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर काय होतं बघा बरं? CH3-OH प्लस किती घ्यायचे? 3 घ्यायचे. PCl3 इन प्रेझन्स ऑफ काय? रेड फॉस्फरस प्लस क्लोरीन. परत काय तयार होते? 3 CH3Cl म्हणजेच काय? क्लोरोमिथेन किंवा मिथिल क्लोराईड. आणि काय तयार होते? H3PO3 तयार होतं. म्हणजे काय केलं आपण? हा OH काढला आणि हे एक Cl इथं जोडला. असे तिघांसाठी 3 Cl इथे अवेलेबल आहेत. ते 3 Cl जोडले आणि जे करायला असेल ते आपण बाहेर ठेवून दिलं. ही झाली चौथी. आता पाचवी रिॲक्शन काय बघा बरं? सेम अशीच रिॲक्शन आहे, R-OH. फक्त इथं PCl3च्या बदल्यात इथं घेणार आहे मी PCl5. आता जो PCl5 आहे, हा PCl5 म्हणजेच फॉस्फरस पेंटाक्लोराईड आपण म्हणतो. इथं फॉस्फरस पेंटाब्रोमाइड आणि पेंटाआयोडाइड वापरू नका, कारण फॉस्फरसची साईज छोटी असते, आयोडीन आणि ब्रोमीनची साईज मोठी असते. त्यामुळे 5 ब्रोमीन किंवा 5 आयोडीन त्याला ओव्हरलॅप करू शकत नाहीत. त्यामुळे ही रिॲक्शन फक्त आणि फक्त PCl5 साठीच वापरा. मग आता आपण काय करायचं? एक R आणि एक Cl, R-Cl तयार होतो. म्हणजे अल्किल क्लोराईड तयार झाला. आणि काय तयार होतं? HCl तयार होतो आणि तयार होतो POCl3 फॉस्फोरिल क्लोराईड. बघा, अल्कोहोल आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराईड आहे, क्लोरो अल्केन तयार होतो किंवा अल्किल क्लोराईड तयार होतो. याचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आरच्या ठिकाणी तुम्ही CH3 घेऊ शकताय. -OH म्हणजे मिथॅनॉल, मिथिल अल्कोहोल. आणि मिथिल अल्कोहोलपासून काय तयार होईल? मिथिल क्लोराईड किंवा क्लोरोमिथेन तयार होईल. सेम प्रॉडक्ट इथं येईल, फक्त 3 येणार नाही. फक्त सिंगलच द्यायचं, कारण एक घ्यायचं आहे, एकच क्लोरीन यातला वापरायचा. बाकीचे 4 क्लोरीन इथं दिसतात, 3 आणि 1 4. तर याचं एक्झाम्पल तुम्ही भरपूर एक्झाम्पल्स बनवा, तुमच्या लक्षात येईल. ह्या 2 रिॲक्शन क्लिअर करा, आधीचे 3 आणि ह्या 2. आता काय करायचं बघा, आता पुढची जी रिॲक्शन आहे ती 6 नंबरची रिॲक्शन. आता 6 नंबरची रिॲक्शन म्हणजे आपण काय करतो? थायोनिल क्लोराईड आपण वापरणार आहे. आता थायोनिल क्लोराईड ही बऱ्यापैकी प्रायमरी अल्कोहोलसाठी आपण वापरतो. आता हे प्रायमरी अल्कोहोलपासून आपण काय तयार करतो? तर प्रायमरी अल्किल हलाइड आपण बनवणार आहे. म्हणजेच अल्किल क्लोराईड असेल, अल्किल ब्रोमाइड असेल, अल्किल क्लोराईडच बनवणार, कारण हे फक्त क्लोराईडसाठीच वापरायचं आहे. ब्रोमाइड वापरायचं नाही, होणार नाही. आता एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची काय गरज नाही सेपरेशनसाठी. कोणत्या सेपरेशनसाठी? यातनं जे बाय प्रॉडक्ट मिळणार आहे त्यांच्या सेपरेशनसाठी. म्हणजे कसं बघा, R-OH प्लस SOCl2, ह्याला म्हणायचं थायोनिल क्लोराईड, अल्कोहोल. हीट द्यायची. हीट दिल्यानंतर काय होतं बघा बरं? R-Cl तयार होतो आणि प्लस काय बाहेर पडतं? हे इम्पॉर्टंट आहे. कोण बाहेर पडतो? सल्फर डायऑक्साईड. हा रिलीज होतो, गॅसेस स्टेटमध्ये निघून जातो. आणि काय बाहेर पडतं? तर HCl बाहेर पडतं, हा पण गॅसेस स्टेटमध्ये निघून जातो. भारी काय होतं आहे की हे दोघं पण गॅसेस स्टेटमध्ये निघून गेले की एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाही ह्यांचं सेपरेशन करण्यासाठी. म्हणजे अल्किल अल्कोहोलपासून अल्किल क्लोराईड तयार करू शकतो आपण. ब्रोमाइड आणि आयोडीनसाठी नाही, फक्त क्लोरीनसाठीच रिॲक्शन ही वापरायची आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सेम एक्झाम्पल, मिथिल अल्कोहोल परत क्लोरोमिथेन किंवा मिथिल क्लोराईड तयार होऊ शकतं. तुम्ही बऱ्यापैकी आता एक्झाम्पल्ससाठी तुम्ही काय करू शकता? पहिला नॉमेनक्लेचर करायचं, वेगळे फंक्शनल ग्रुप बघायचे आणि त्यांच्यानुसार तुम्ही एक 10-10 एक्झाम्पल प्रत्येक रिॲक्शनची बनवून ठेवा. मी तुम्हाला थोडंसं अजून चांगलं लक्षात येऊ शकते. ह्या झाल्या 6 रिॲक्शन्स. 6 रिॲक्शन्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे असेल तर बघा, लक्ष द्या. CH3OH याला माहिती आहे मिथिल अल्कोहोल, परत SOCl2 हीट द्यायची, परत तयार होतो CH3Cl आणि बाकी सगळं दोन्ही सेम. म्हणजे बघा, मिथिल अल्कोहोलपासून आपण काय बनवला? क्लोरोमिथेन किंवा मिथिल क्लोराईड बनवला.
ह्या झाल्या 6 रिॲक्शन्स. आता 7वी रिॲक्शन, 7 नंबरची रिॲक्शन. 7, 8, 9 सेमच आहेत. 7, 8, 9 ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत ना, ह्या अल्कीनपासून अल्किल हलाइड बनवायच्या रिॲक्शन्स आहेत. अल्कीनपासून अल्किल हलाइड म्हणजे कसं बघा, तर अल्कीन म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस HX. मग काय होतं, तर यातला पाय बॉन्ड ब्रेक करायचा. पाय बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय होतं, याची एक व्हॅलेन्सी रिकामी होते, याची एक व्हॅलेन्सी रिकामी होते. मग एकाला H द्या, एकाला X द्या. मग मी CH2चं काय करतो बघा, मी CH3 करतो डॅश, म्हणजे डबल बॉन्डचा काय केला, सिंगल बॉन्ड, आणि तो CH2 केला आणि इथं X दिला. म्हणजे मी काय केलं, एकाला H एकाला X दिला. म्हणजेच ही रिॲक्शन तुम्ही HCl साठी बनवू शकताय, HBr साठी बनवू शकताय, HI साठी बनवू शकताय, काय हरकत नाही आहे. मग इथं बघा, शक्यतो तुम्ही X म्हणजे Cl किंवा Br घ्यायला प्रेफरन्स द्या. मग हे जे ॲडिशन आहे ही सिमेट्रिकल अल्किनसाठी चालू शकते. कुणाला पण काय पण जोडा, काय नाव बदलत नाही, काय नाही. पण जर समजा तुम्ही असिमेट्रिकल अल्किन घेणार असाल तर प्रॉब्लेम आहे. आता असिमेट्रिकल अल्किन म्हणजे कसा बघा बरं, CH3CH डबल बॉन्ड CH2 ह्याला म्हणायचं असिमेट्रिकल अल्किन. का असिमेट्रिकल अल्किन बघा बरं, इथनं जर मी 2 भाग केले तर इकडचा भाग आणि इकडचा भाग वेगवेगळा असल्यामुळे आपण याला म्हणतो असिमेट्रिकल अल्किन. आणि असिमेट्रिकल अल्किन जर वापरला असेल तर काय करतो बघा, मी एक्झाम्पल HClचं घेतो, तर तुम्ही HBr घ्या, काय घ्या. आता हे करत असताना आपल्याला 2 कंपाऊंड तयार होतात, एक मेजर आणि एक मायनर. कसं बघा, तर पहिला मी लिहितो CH3 डॅश CH, इथं डॅश CH2चं 3 करतो बघा, 2चं काय केला, 3 केला, म्हणजे एक H याला दिला, आणि या कार्बनला काय दिला, तर Cl दिला. ह्याला म्हणायचं 2 क्लोरोप्रोपेन. आणि एक कंपाऊंड तयार होतो CH3 डॅश CH2 डॅश CH2 डॅश Cl तयार होतो. म्हणजे इथं पुढे दिलं तर चालतंय, खाली दिलं तर काय हरकत नाही आहे. 1 क्लोरोप्रोपेन 2 क्लोरोप्रोपेन. हा कंपाऊंड मेजर तयार होतो, मेजर कंपाऊंड, आणि हा मायनर कंपाऊंड. हा 80%, हा 20%. मग तुम्ही म्हणणार की असं का झालं, तर यासाठी मार्कोनिकॉफ्स रूल आपण वापरतो. मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतो, व्हेन asymmetrical alkene react with asymmetrical reagent, then the negative part of that reagent attach to unsaturated carbons containing less number of hydrogen atom. म्हणजे ज्या कार्बनला कमी H आहेत त्याला तुम्ही निगेटिव्ह पार्ट जोडा, असं पण सांगतात. हा मेजर आहे 80%. हा म्हणजेच H कमी म्हणजे कार्बन जास्त, कार्बन जास्त म्हणजे स्टॅबिलिटी जास्त. त्यामुळे हा मेजर, हा मायनर. हा झाला मार्कोनिकॉफ्स रूल. आता इथंच नव्या रिॲक्शन्समध्ये आपण अँटी मार्कोनिकॉफ्स रूल वापरू शकतोय. पण अँटी मार्कोनिकॉफ्ससाठी काय वापरायचं माहिती आहे काय, ते HBr वापरायचं. काय वापरायचा, HBr. इथं Clच्या जागी काय येणार, फक्त Br येणार. इथं Cl जागी काय येतं आहे, Br. आणि इथं मेजर आणि मायनर आहे ना, इथं फक्त बदल करायचा. हा होणार मायनर आणि हा होणार मेजर. आता काय बदल आहे दोघांमध्ये, तर अँटी मार्कोनिकॉफ्स रूल हा मार्कोनिकॉफच्या बरोबर ऑपोजिट आहे. काय सांगायचं, तर इथं इन प्रेझेन्स ऑफ H2O2 करायचा परऑक्साईड इफेक्ट किंवा खारशमा इफेक्ट आपण म्हणू शकतो. हा अल्किन आहे, प्रोप ENE. वेन अनसिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट विथ असिमेट्रिकल रिएजंट, देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ दॅट रिएजंट, हा निगेटिव्ह पार्ट रिएजंट अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन कंटेन. मग शिलेस होतं इथं मोर शब्द टाकायचा, मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे याला Br द्यायचा. बघा याला Br दिला म्हणून हा मेजर तयार झाला बघा. आणि याला हा इकडं जर ह्याला Br दिला तर हा मायनर. म्हणजे असे 2 कंपाऊंड तयार करून लिहायचे. म्हणजे 100 मॉलिक्यूल जर तुम्ही रिॲक्ट केले तर असे 20 मॉलिक्यूल तयार होणार आणि असे 80 मॉलिक्यूल तयार होणार. अँटी मार्कोनिकॉफ्स रूलसाठी फक्त आणि फक्त HBrच वापरायचा, HCl आणि HI साठीची ॲडिशन नाही. म्हणजे या 9 रिॲक्शन झाल्या, 7, 8, 9. आता आपल्याला बघायच्या त्या शेवटच्या 2 रिॲक्शन्स, अल्किल हलाइडपासून अल्किल हलाइड रिॲक्शन आपण बनवणार आहे. आता ह्या 2 रिॲक्शनला आपण म्हणतो हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. आता हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन म्हणजे काय बघा, समजा R-X आहे. आता R-X म्हणजे कोण घ्यायचं आहे, तर X म्हणजे तुम्ही R-Cl घेऊ शकता किंवा R-Br घेऊ शकताय. हे दोन्ही घेऊ शकताय. हे 10 नंबरची रिॲक्शन आणि हे 11 नंबरची रिॲक्शन. आता ही 10 नंबरची रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनचं नाव आहे फिंकिल्स्टन रिॲक्शन. FINKELSTEIN, फिंकिल्स्टन रिॲक्शन. ही फिंकिल्स्टन रिॲक्शन आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, तर इथं आपण जर समजा आपण NaI वापरला, काय वापरला, NaI, तर काय तयार होतं, R-I तयार होतं, R-I. आणि परत काय बाहेर पडतं, तर NaX बाहेर पडतो. मग ह्याच्यामध्ये क्लोरीन किंवा ब्रोमिन. थोडक्यात काय, हे अल्किल हलाइडपासून अल्किल हलाइड बनवायचा. पण ही रिॲक्शन फक्त आयोडीनसाठी आहे, फक्त आयोडीन. त्या आयोडीनची तुम्हाला इथं सबस्टिट्यूशन करायचं आहे. X जागी फक्त आयोडीन येणार. आणि X म्हणजे कोण घ्यायचं आहे तुम्हाला, क्लोरीन किंवा ब्रोमिन घ्यायचं आहे. म्हणजे आपण काय करू शकतो,
तर एक्स म्हणजे काहीतरी एखादा आपण घेऊन बघूया. समजा CH3-Cl क्लोरोमिथेन असेल आणि सोडियम आयोडाईड बरोबर रिॲक्ट केला तर काय तयार होतं, तर CH3I तयार होतो, म्हणजे आयोडोमिथेन तयार होतो आणि NaCl बाहेर पडतो. पण हे सगळं करायचं आहे ते इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन करायचं आहे. ACETONE इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन आपण ही रिॲक्शन करतो. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला सांगायचं आहे की ह्या फिंकेल्स्टन रिॲक्शनचं स्पेशालिटी काय आहे, तर ही फक्त आणि फक्त आयोडीनचे कंपाऊंड्स तयार करण्यासाठी आहे. आता ही 11 नंबरची रिॲक्शन आहे ती पण एक इम्पॉर्टंट आहे. कोणती रिॲक्शन आहे, सॉर्ट्स, SWARTZ, सॉर्ट्स रिॲक्शन. सॉर्ट्स रिॲक्शन सेम अशीच आहे. हे RX साठीच आहे. RX म्हणजे एक्स म्हणजे कोण घ्यायचा, क्लोरीन किंवा ब्रोमीन. आता याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरू शकताय हे समजून घ्या. इथे AgF चालू शकतं किंवा काय वापरू शकताय, Hg2F2 वापरू शकताय किंवा आणि काय वापरू शकताय, तर AsF3 वापरू शकताय किंवा आणि काय वापरू शकताय, ऑर हे इथं जागा खाली दिसणार नाही म्हणून इथं लिहितो ऑर लिहितो हे, किंवा इथं हे वापरू शकताय AsF3 वापरू शकताय किंवा तुम्ही SbF3 वापरू शकताय. 1 2 3 4 हे चारपैकी काहीही वापरू शकताय. चारपैकी एक कोणताही वापरा, काय हरकत नाही. R-F तयार होतो, राहते कोण, Agx बाहेर पडतो, Agx रिलीज होतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सगळ्या रिॲक्शनचा कॉमन मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट. काय केलं तुम्ही आतापर्यंत, हा एक्स काढला आणि तुम्ही काय केलं, एक्सच्या बदल्यात तुम्ही एखादा दुसरा ग्रुप तुम्ही तिथं ॲड केला. आणि कोणता ग्रुप ॲड केला, हॅलोजन म्हणजे कोणता, तर तुम्ही क्लोरीन किंवा ब्रोमीन ॲड केला शक्यतो. आणि फ्लोरीनची एकच रिॲक्शन आहे ही सॉर्ट्स रिॲक्शन. ह्या अशा 11 रिॲक्शन्स तुम्हाला आता प्रिपरेशनमध्ये येणार आहेत. ह्या 11 रिॲक्शनचा अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की पहिल्या रिॲक्शन ज्या 6 आहेत त्या अल्कोहोलच्या 6 रिॲक्शन, अल्किनच्या 3 रिॲक्शन आणि अल्काईल हालाईडच्या 2 रिॲक्शन. ह्या समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला एका पेजवर शॉर्टमध्ये लिहून घ्या. शॉर्टमध्ये लिहिताना तुम्ही कसं करू शकताय, तर बघा सुरुवात कुठून होणार आहे, तर R-OH पासून सुरुवात आहे. 1 2 3 4 5 6 ह्या 6 रिॲक्शन्स. मग पहिलं रिॲक्शन कोणती आहे सांगा बरं, HCl वाली आहे, दुसरी HBr वाली आहे, तिसरी HI वाली आहे, चौथी आहे ती PCl3 वाली आहे, PCl5 वाली आहे आणि 6वी ते SOCl2 वाली आहे. ह्या 6 रिॲक्शन्स तुम्हाला कॉमनली काय तयार होणार आहे, R-Xच तयार होणार आहे. फक्त काय होत चाललं आहे बघा बरं, एक्स म्हणजे इथं पहिल्या रिॲक्शनमध्ये क्लोरीन, दुसऱ्यामध्ये ब्रोमीन, तिसऱ्यामध्ये आयोडीन, याच्यामध्ये क्लोरीन ब्रोमीन आयोडीन चालू शकतं, याच्यामध्ये फक्त क्लोरीन, याच्यामध्ये फक्त क्लोरीन. म्हणजे काही रिॲक्शन फक्त क्लोरीनचे आहेत, काही रिॲक्शन ह्या ब्रोमीन आणि आयोडीनच्या आहेत. तर प्रिपरेशन ऑफ अल्किल हायड्सच्या 11 रिॲक्शन्सचे एक्झाम्पल्स तुम्ही बनवा आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स जेवढ्या लवकर समजतात तेवढ्या लवकर विसरतात. त्यामुळे तुमची एक जबाबदारी आहे, तर कंटिन्यू तुम्ही ते सारखं रिराईट केलं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही रिराईट कराल तेवढ्या त्या रिॲक्शन्स डोक्यात बसतील. आणि याचे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत, पण प्रायमरी बेसिसवर मी तुम्हाला फक्त आता जनरल रिॲक्शन एक एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न केला आहे. ह्याचाही तुम्ही हेल्प घ्यायची आहे आणि मग तुम्ही रिॲक्शन्स बनवायचे आहेत. आणि आपण त्यानंतर असाइनमेंट मी एक शेअर करतो आहे, ती असाइनमेंट आपण सगळ्यांनी सोडवायची आहे. थँक्यू.